एक मिनिट सबमिट करून घेतो, कोणतरी जॉईन व्हायला लागले. खटावकर. ठीक आहे. मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर 1 प्रॅक्टिस सेट 1.4 and question number 4 we discuss here. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. A सर्वे केलेला आहे. was conducted सर्वे आयोजित केलेला आहे. टू नो म्हणजे माहित करून घेणे. काय माहित करून घेणे? द हॉबी म्हणजे छंद ऑफ 220 स्टुडंट्स 220 विद्यार्थ्यांचा छंद कोणता आहे? ऑफ क्लास 9 9वीच्या 220 विद्यार्थ्यांना कोणता छंद आहे याची माहिती करून घेण्याचा सर्वे केलेला आहे. आउट ऑफ विच यापैकी 130 स्टुडंट्स. एक मिनिट, कोणीतरी जॉईन व्हायला आलेला आहे, जॉईन करून घेऊया. दामनकर. येस, 130 स्टुडंट out of which 130 students informed about their hobby as rock climbing. यापैकी 130 विद्यार्थ्यांनी इन्फॉर्म्ड माहिती दिलेली आहे अबाउट देअर हॉबी त्यांच्या आवडीविषयी. कोणत्या आवडीविषयी? ॲज रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग म्हणजे गिरीभ्रमण, म्हणजे डोंगर दऱ्या चढून जाणे. रॉक क्लाइम्बिंग म्हणजे गिरीभ्रमण याची आवड असणारे 130 विद्यार्थी आहेत. अँड 180 स्टुडंट इन्फॉर्म्ड अबाउट their hobby as sky watching. यापैकी 180 विद्यार्थ्यांनी स्काय म्हणजे आकाश, वॉचिंग म्हणजे निरीक्षण करणे, आकाशाचं निरीक्षण करणे म्हणजेच आकाश दर्शनाची आवड असण्याविषयी माहिती दिलेली आहे. There are 110 students who follow
बोथ. 110 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फॉलो म्हणजे आवड असणे. बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडीविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. 110 विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन्हीचीही आवड आहे. म्हणजे आकाश दर्शनाची पण आवड आहे आणि गिरिभ्रमणाची देखील आवड आहे. रॉक क्लाइम्बिंग. देन हाऊ मेनी स्टुडंट्स? How many students do not have any of the two hobbies? तर काय शोधा म्हणलेला आहे? किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी हाऊ मेनी स्टुडंट्स किती विद्यार्थ्यांना डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज या दोन्हीपैकी कशाचीच डू नॉट हॅव म्हणजे आवड नाही अशी संख्या शोधायची आहे. कोणतीच आवड नाही या दोन्हीपैकी असे किती विद्यार्थी आहेत? देन हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी follow the hobby of rock climbing? How many of them यापैकी किती विद्यार्थ्यांना फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली फक्त रॉक क्लाइम्बिंगचीच आवड असणारे किती विद्यार्थी आहेत? हाऊ मेनी स्टुडंट्स हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली आणि किती विद्यार्थ्यांना फक्त स्काय वॉचिंगची आवड आहे अशी संख्या शोधायची आहे. इन सोल्युशन we denote set. Let A is a set which contain S 130 students informed about their hobby as rock climbing. Student follow the hobby rock climbing. हे हा सेट आपण काय मानलेला आहे? स्टुडंट फॉलो द हॉबी रॉक क्लाइम्बिंग म्हणजे विद्यार्थी रॉक क्लाइम्बिंगची आवड आहे असे विद्यार्थी. देन सेकंड सेट बी we denote student follow the hobby of sky watching.
शेवटचं सेंटेन्स आपण विचारात घेतलं. स्टुडंट फॉलो द हॉबी स्काय वॉचिंग. Then A intersection B means intersection means common. Student follow the hobby of rock climbing and sky watching. Rock climbing and sky watching. या ठिकाणी इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन मीन्स बोथ हॉबीज. कॉमन इंटरसेक्शन म्हणजे आपण कॉमन लिहितो. इंटरसेक्शन साठी अँड हा शब्द येतो. अँड ए युनियन बी मीन्स स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग और स्काय वॉचिंग. युनियन साठी और हा शब्द येतो. स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग और स्काय वॉचिंग. या ठिकाणी युनियन बद्दल और हा शब्द येतो. यामध्ये रॉक क्लाइम्बिंग देखील असेल किंवा स्काय वॉचिंग देखील असेल किंवा दोन्ही असतील असं युनियन मध्ये येतं. देन नेक्स्ट is given. What is given? A student follow the hobby of rock climbing and given 130 students hobby as rock climbing. रॉक क्लाइम्बिंग जे आहेत त्यांची संख्या दिलेली आहे 130. That is number of A is equal to 130 and number of B. B म्हणजे काय आहे? स्टुडंट फॉलो द हॉबीज ऑफ स्काय वॉचिंग. And here 180 students hobby as sky watching. Given is 180. And what is another given? 110 students who follow both the hobbies. Both the hobbies. दोन्ही हॉबीज असणारे. मीन्स नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 110. 110 स्टुडंट असे आहेत की त्यांना दोन्ही हॉबीज आहेत. बोथ मीन्स रॉक क्लाइम्बिंग अँड स्काय वॉचिंग. नंबर ऑफ A युनियन B is equal to question mark. Then tell here number of A union B is equal to what is the formula? याचा फॉर्म्युला सांगा. आता बोला त्याचा आन्सर. येस, फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू, एकालाही सांगता येत नाही, नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B
and minus number of A intersection B. Then number of A union B we find here. Number of A 130 plus number of B 180 is given, and minus number of A intersection B is 110. Then number of A union B is equal to addition of these two किती येतं? is 310 and minus 110. Therefore, number of A union B is equal to subtraction. Subtraction is subtraction we get 200. 200 students follow the hobby rock climbing or sky watching. Asking question is, how many students do not have any of the two hobbies? Therefore, students do not have any of the two hobbies. Students do not have any of the two hobbies. म्हणजे काय शोधायचं आहे? असे विद्यार्थी की ज्यांना कोणतीही आवड नाही असे विद्यार्थी शोधायचे. एकूण विद्यार्थी किती आहेत? Total number of student is 220 students. Total student 220 and minus number of A union B means student follow the hobby rock climbing or sky watching. या 220 मधून एक तरी छंद असणारा रॉक क्लाइम्बिंग किंवा स्काय वॉचिंग असणारी जी संख्या आहे ती सबट्रॅक्ट केली पाहिजे. 220 minus S number of A union B is 200 and subtraction we get 20. That is the answer. Then next question, how many of them follow the hobby of rock climbing only? Student follow, therefore students follow the hobby of rock climbing only. Is equal to rock climbing only is important. S फक्त रॉक क्लाइम्बिंग आवड असणारे स्टुडंट शोधायचे.
या ठिकाणी नंबर ऑफ ए कसा आहे, नंबर ऑफ ए मीन्स रॉक क्लाइम्बिंगचे टोटल स्टुडंट येतील आणि त्यातून काय केलं पाहिजे, यामध्ये असे काही स्टुडंट आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंगची पण आवड आहे आणि स्काय वॉचिंगची पण आवड आहे. म्हणजे हॅबिट बोथ हॅबी असणारे, दोन्ही हॉबी असणारे म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे सबट्रॅक्ट केले पाहिजेत. रॉक क्लाइम्बिंगचे टोटल स्टुडंट आहेत इथं दिलेलं आहे. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ए 130 दिलेला आहे. दिसतं का? या ठिकाणी 130 आहे. मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहेत? नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 110 आहेत. 130 विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे, आवड आहे आणि त्यातले 110 विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्काय वॉचिंगची पण दोन्हींची आवड आहे. ते कमी केले पाहिजेत. म्हणजे फक्त रॉक क्लाइम्बिंगचे शिल्लक राहतील. सबट्रॅक्शन we get 20. Then next question, third question, how many students follow the hobby of sky watching? Therefore, the students follow the hobby students follow the hobby of sky watching only. फक्त स्काय वॉचिंगची आवड असणारे स्टुडंट शोधायला सांगितलेत. कसे येतील? नंबर ऑफ बी स्काय वॉचिंगचे स्टुडंट मायनस नंबर ऑफ कॉमन असणारे ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ बी दिलेला आहे या ठिकाणी. नंबर ऑफ बी 180 दिलेला आहे. मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 110 आहे. And subtraction, what we get here? And subtraction is 70. या मेथडने हे सॉल्व करायचे आहेत. समजतात काय? येस, समजतंय काय हे एक्झाम्पल? देन प्रॉब्लेम सेट 1 त्यातील एक्झाम्पल नंबर 3. येस, out of 100 persons in a group, 72 persons speak English. And 43 persons
speak French. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? How many speak only French? How many of them speak English and French both? In solution, late. Yes. Out of 100 persons in a group, एका गटातल्या 100 व्यक्तीपैकी 72 persons speak English. A is a set. How many speak only French असं इथं विचारलेलं आहे. Person who speak English. A is the set. We denote for person speak English. B set we denote for person speak French. And A intersection B means person speak English and French both. For intersection and both word is important. इंटरसेक्शन असेल तर अँड असा शब्द येतो, जे दोन्ही कंपल्सरी असं त्याचा अर्थ आहे. बोथ आर इम्पॉर्टंट. अँड ए युनियन बी मीन्स पर्सन स्पीक इंग्लिश और फ्रेंच. युनियन या शब्दाबद्दल और असा शब्द येतो, किंवा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, each one out of 100 person speak at least one language. इंग्लिश और फ्रेंच याच्याऐवजी at least one language असाही शब्द वापरू शकतो आपण. Then next, given number of A person speak English. How many persons speak English? 72 persons speak English, means number of A is 72.
Number of B means person speak French. How many persons speak French? 43 persons speak French. Means number of B is 43. Then आता कोण जॉईन व्हायला आलेला आहे? एकच मिनिट. पोटे जॉईन झालेला आहे. ठीक आहे. Then number of A intersection B means person speak English and French both. आणि हा क्वेश्चन शेवटचा आहे बघा. हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. जे हा फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, that is the asking question, and number of A union B means persons speak English or French or at least one language. इथं दिलेलं आहे. each one out of 100 persons, 100 पैकी प्रत्येक जण स्पीक at least one language, एक तरी लँग्वेज बोलू शकतो. मीन्स नंबर ऑफ A union B is 100 given. Then number of A union B हॅलो. होय होय. बर बर ठीक आहे. ओके ओके ओके. आहे की चालू? होय. हॅलो, आवाज ऐकायला येतो का? येतोय काय? इथे रिजॉइन व्हा. ओके ओके. हा कॅमेरा एकच मिनिट. स्क्रीन परत स्क्रीन शेअर करायला पाहिजे. एकच मिनिट स्क्रीन शेअर करूया. हा दिसतं का? Yes, number of A union B is equal to what is the formula? Number of A plus number of B minus number of A intersection B. Then tell here next step. Therefore, number of A union B is 100 given is equal to number of A 72 plus number of B 43 minus number of A intersection B. 100 is equal to addition of these two, 3 plus 2 5 and 7 plus 4 11 minus number of A intersection B.
minus A intersection B taking on LHS side, it becomes plus number of A intersection B is equal to 115 plus 100 taking on RHS side, it becomes minus. Then number of A intersection B is equal to, tell here subtraction. किती मिळते subtraction? Subtraction is 15. And that is the asking question here. How many of them speak English and French both? Therefore, 15 persons speak English and French both. Then next question, how many speak only English? Therefore, persons speak only English is equal to persons speak only English. असं जर फाइंड आउट करायचं असेल तर कसं येईल? Persons speak English denoted by A and number of A is given and subtract number of A intersection B. फक्त इंग्लिश बोलणारे आपल्याला शोधायचं आहे. मात्र यामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच असे दोन्ही बोलणारे देखील आहेत काही, ते वजा केले पाहिजेत. नंबर ऑफ ए टोटल इंग्लिश बोलणारे 72 आहेत. त्यापैकी आता आपण शोधलेला आहे 15% असे आहेत की जे दोन्ही इंग्लिश आणि फ्रेंच बोलू शकतात. ते यातून कमी केले तर फक्त इंग्लिश बोलणारे आपल्याला मिळतात. किती येईल सबट्रॅक्शन? यांची सबट्रॅक्शन एस 57 मिळते. देन नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, असा आणखी एक क्वेश्चन आहे. देअरफॉर पर्सन्स स्पीक ओनली फ्रेंच इज इक्वल टू, फक्त फ्रेंच बोलणारे शोधायचे आहेत. फ्रेंच बोलणारे बी ने दर्शवलेला आहे. नंबर ऑफ बी दिलेला आहे. नंबर ऑफ बी हे फ्रेंच बोलणारे आहेत, त्यातून दोन्ही बोलणारे सबट्रॅक्ट केले पाहिजेत. इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे कमी केले पाहिजेत. फ्रेंच बोलणारे इथं नंबर ऑफ बी 43 आहेत आणि त्यातून दोन्ही भाषा बोलणारे इथं आपण शोधलेले आहेत 15, हे सबट्रॅक्ट केले पाहिजेत. किती येईल सबट्रॅक्शन? एस 28 येईल. या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. इज एनी डिफिकल्टी? लक्षात येते का? समजलं का हे तुम्हाला? हा, ठीक आहे, गुड. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहूया.